हाय एव्हरीबडी वेलकम. ॲक्च्युली मी तुम्हाला काही सॉल्व करण्यासाठी ॲक्टिव्हिटीज दिल्या होत्या आणि ॲक्टिव्हिटीजसोबत तुम्हाला काही प्रूव्ह अशा काही गोष्टी दिल्या होत्या ज्याच्यावरती बऱ्याच जणांनी त्या ॲडिशनल प्रॉब्लेम्समधले एक्झाम्पल सॉल्व केलेत आणि बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअप पण केलं. त्यापैकी ईश्वरीनं खूप छान सॉल्व केलं. व्हेरी नाईस. तुम्ही प्रयत्न करता हे खूप चांगलं आहे. तुम्हाला ते शेवटपर्यंत आन्सर येवो अगर न येवो, प्लीज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डोंट बी निगेटिव्ह बिकॉज यू आर ट्राईंग. तुम्ही ट्राय करता, मी तुमच्या समोर नाही आहे. अदरवाईज मी तुम्हाला सांगितलं असतं कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. तरी पण मला मेसेजेस आले की सर हे आम्ही ट्राय करतोय पण इथंपर्यंत सॉल्व होत नाही आहे, तिथंपर्यंत जात नाही आहे. मग मी असं ठरवलं की तुम्हाला जो दिलेला एक्सरसाइज आहे, होमवर्क आहे, आय विल सॉल्व इट राईट नाव इट विल अँड देन यू विल थिंक की बाबा हां हे असं सॉल्व करायचं असतं. मी असा विचार करू शकाल की बाबा हां असं होऊ शकतं. म्हणजे मी असा विचार केला होता पण नाही, मी तिथंपर्यंत नाही पोहोचलो, म्हणजे इथंपर्यंत आलो. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुमचं चुकतं असं नाही आहे, पण तिथंपर्यंत पोहोचायचं कसं यासाठी आम्ही आहोत. मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. नो डाऊट, काहीही काळजी करायची नाही आहे. फक्त तुम्ही दिलेला होमवर्क आहे तो बघा आणि माझ्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला ते चेक करून सांगेन एक्झॅक्टली कसं करायचं आहे. जसं आता बरेच जण करतायत, बरेच जण ॲक्टिव्ह आहेत. तुम्हीही ॲक्टिव्ह आहे ज्याने ज्याने आत्तापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही आहेत व्हॉट्सअपद्वारे. तर प्लीज तुम्ही मला सांगा की मला सर हे समजलं, हे समजलेलं नाही आहे. ठीक आहे. जर तुम्ही त्या व्हिडिओवरती सांगण्यापेक्षा तुम्ही मला सांगा की सर असं असं आहे. ओके, की सर मला हे समजलेलंच नाही आहे. कसं समजणार तुम्ही जोपर्यंत मला सांगणार नाही आहे? कारण आपण समोर असतो तर पटकन समजलं असतं. बट आता आपल्याला कसं आहे की ज्यावेळीपर्यंत जवळ येऊ तोपर्यंत तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे असं असतं, ह्या पद्धतीनं करायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही आहे समजून घेण्याकरता आणि आम्हालाही समजून घ्यायला तुम्हाला वेळ लागणार नाही. कारण तुम्ही जर इंटरॅक्ट केलं तरच कुठेतरी मला समजणार आहे की चला की बाबा अथर्वला ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, ह्या गोष्टी आहेत, रफला ह्या गोष्टी समजतात. बरोबर आहे ना. जे तुम्ही जे मला कॉन्टॅक्ट करताय त्यांच्या काही नावं मला माहिती आहेत. त्याचबरोबर या पद्धतीनं तुम्ही जर करत गेलात बरोबर तर तुम्ही पटपट ह्या गोष्टी सॉल्व करू शकता. बरं, मग आज काय करूयात आपण, जे दिलेले त्यातले काही म्हणजे महत्त्वाचे काही क्वेश्चन्स मला आले, त्याच्यापैकी ते क्वेश्चन्स जे प्रूव्ह दॅट असे होते त्यातलं घेऊयात आपण. साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा, साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा. आणि मे बी काही जणांनी सॉल्व केलं पण असेल. गुड, व्हेरी नाईस. तुम्ही हे बघून म्हणा की अरे वा मला सॉल्व करता आलंय. पण सेंड इट टू मी की मला बरं वाटेल की नाही चला मुलांना समजायला लागलंय. आणि ज्यांना समजलं नाही असं म्हणता नाही, त्यांना समजलंय, फक्त हाऊ टू राईट डाऊन इन एक्झॅक्ट इन अ प्रॉपर फॉर्म हे माहीत नाही आहे. कळलं का? त्यामुळे प्रॉब्लेम येतो, बाकी काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये 1/1 साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा प्लस tan theta upon 1 plus cos theta, which is equal to sec theta cosec theta plus cot theta, sec theta cosec theta plus cot theta. म्हणजे इथं साइन कॉस टॅन आलाय, इथं कोसेक सेक कॉट आलाय. साइन कॉस टॅन वी कॅन कन्वर्ट इन द फॉर्म ऑफ कोसेक सेक कॉट. पण हे कसं करायचं आहे, LHS इज इक्वल टू आपण घेऊया सोल्युशनमध्ये. LHS अगदी शांत व्यवस्थित सॉल्व करायचं, डोकं शांत ठेवायचं. मला काय कन्वर्ट करायचं, कसं कन्वर्ट करायचं हे बघायचं आणि मग ठरवायचं की मला काय करायचं ते. कळलं? आता नाव वी हॅव टू डू हिअर वन थिंग. दीज आर द फ्रॅक्शन्स. बरोबर आहे, अपूर्णांक आहेत मराठीवाले. देन यू हॅव टू डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन हिअर. साइन थीटा into 1 plus cos theta plus tan theta in bracket 1 minus cos theta whole divided by 1 minus cos theta into 1 plus cos theta. Now multiply sin theta and tan theta to these brackets. See, sin theta into 1, that is sin theta, plus
sin theta into cos theta, sin theta cos theta, plus tan theta into 1, tan theta minus tan theta into cos theta. Actually, you know this value. Tan theta into cos theta is nothing but sin theta. Why? Because tan theta is nothing but sin upon cos, and cos get cancelled. Therefore, it will be tan into cos is nothing but sin theta. Now, 1 minus cos theta, 1 plus cos theta, a minus b, a plus b, a square minus b square, 1 minus cos square theta. Therefore, sin theta plus sin theta into cos theta plus tan theta, we can write down in the form of sin and cos, sin theta upon cos theta, minus tan again we can write in the form of sin theta upon cos theta. हे जात नाही बिकॉज इनटू कॉस थीटा हे, नाहीतर बरेच जण साइन थीटा मायनस हो सर जातं, नाही जात, बिकॉज मल्टिप्लिकेशन इज देअर इन बिटवीन दीज टू टर्म्स. या दोन टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे. देअरफॉर कॉस थीटा अँड कॉस थीटा विल गेट कॅन्सल्ड. नाव हियर सी अपॉन 1 minus cos square is nothing but sin square theta. Why? Sin square theta plus cos square theta is equal to 1. Therefore, 1 minus cos theta, 1 plus cos theta or cos square theta, 1 minus cos square theta is nothing but sin square theta. हे ऑलरेडी तुम्ही बघितलं आहे सगळं बघा बेसिक. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की sin square we can write in the form of 1 minus cos square, 1 minus cos square write in the form of 1 minus cos, 1 plus cos. Directly you can write down here sin theta, sin square theta. ओके, पण आता तुम्हाला समजण्यासाठी मी एक आणि एक स्टेप सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे. sin theta plus sin theta into cos theta plus sin theta upon cos theta minus sin theta. This is only remains here. Now plus sin theta minus sin theta get cancelled, divided by sin square theta. Here sin theta cos theta plus sin theta upon cos theta whole divided by sin square theta. Now आपल्याला जागा इथं मिळतोय, अशा पद्धतीने करूया. आता बघा हा sin theta cos theta, sin theta upon cos theta. Sin theta is common here. Okay, sin theta is common in bracket. Cos theta plus see sin theta common, cos theta plus 1 upon cos theta. Clear? And whole divided by nothing but sin square theta. Sin theta and sin square theta like sin theta get cancelled. Means वरती cos theta plus 1 upon cos theta whole divided by sin theta. Now cross multiplication, cos square theta plus 1 upon cos theta, cos into cos square plus 1 upon cos theta whole divided by sin theta. This is nothing but cos square theta plus 1 upon sin theta cos theta. Here cos square theta upon sin theta cos theta plus 1 upon sin theta cos theta, which is equal to cos square मिळाला cos आणि हा cos गेला, remains cos theta upon sin theta plus we can give them separate, 1 upon sin theta, 1 upon cos theta. हा कोण झाला cos theta upon sin theta, cot theta झाला, 1 upon sin cosec theta into 1 upon cos sec theta. Can we write this as a cosec theta into sec theta plus cot theta? Clear? समजतं आपल्याला काय पाहिजे होतं, sec into cosec plus cot theta. Otherwise you can write down here sec into cosec theta plus cot theta, which is equal to x. समजा लागले कशा पद्धतीने करायचं आहे. ऍक्च्युअल सुरुवात खरी होती ती इथून, इथं फॉर्म्युला, you can write down here formula.
कळतंय का? कॉस ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आला हा. ठीक आहे. त्याच्यानंतर दॅट मीन्स 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. क्लिअर. आता साइन थीटा साइन कॉस टॅन थीटा इज नथिंग बट साइन अपॉन कॉस. टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. याला रिझन देऊ शकता याच्या पुढे. आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर इज नथिंग बट साइन स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हा या स्टेपसाठी आला. परत इथं आला, इथं कॉमन काढला आणि मग परत इथं 1 अपॉन साइन कोसेक 1 अपॉन कॉस सेक माहीत पाहिजे. कॉट कॉस अपॉन साइन आला, कॉस अपॉन साइन कॉट. इथे ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए चालतो म्हणजेच काय कम्युटेटिव्ह आहे. अशा पद्धतीचं तुम्ही लक्षात घेऊन आन्सर देऊ शकता. क्लिअर आहे. आता हे क्लिअर पहिला. ओके. तुम्ही डाउनलोड केलात, रेंज चांगली असताना तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकू शकता, समजून घेऊ शकता याच्यामध्ये मी काय काय केलंय ते. लेक्चरमध्ये कसं असतं, एकदा बोललं एकदा समजलं की नाही समजलं तुम्ही एकमेकांना डिवचत असला किंवा काहीतरी झालं असेल तर तुमचं लक्ष नसेल तर त्यावेळी हे लक्षातच येत नाही. परत विचारायला पण घाबरता तुम्ही हां त्याच्यामध्ये स्टाफ रूममध्ये वगैरे. इथं कसं आहे तुम्ही सातत्यानं बघू शकता. पण तोच प्ले करत थोडा बघितला नंतर थोडा बघितला असं करण्यापेक्षा कंटिन्युअस बघितलं तर चालतं. आणि तो पण डाउनलोड करून करा म्हणजे वेळ जात नाही, तुमचा डेटा पण खर्च जास्त होत नाही. त्या पद्धतीने होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे सेक थीटा मायनस टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा. सेकंड सेक थीटा मायनस टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा which is equal to 2 sec theta into 1 minus 2 sec theta tan theta 1 minus 2 sec theta into tan theta plus 2 tan square theta. हे आपल्याला सॉल्व करून दाखवायचं आहे. ओके. LHS is equal to sec theta plus tan theta upon sec theta minus tan theta which is equal to sec theta plus tan theta upon sec theta minus tan theta into sec theta minus plus याचा आपण काय घ्यायचा कॉन्जुगेट घ्यायचा. पहिल्या वरती मायनसच आहे, सॉरी मायनस प्लस तर मायनसच येणार, मी मायनस घेतला होता. टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस मायनसच येणार मायनस टॅन थीटा. बघा काय केलं, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय द कॉन्जुगेट ऑफ द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी आपल्याला वी हॅव टू मल्टिप्लाय बाय द कॉन्जुगेट ऑफ द डिनॉमिनेटर with the both numerator and denominator here. Okay, that is the conjugate of this sec theta plus tan theta is nothing but sec theta minus tan theta. Okay, आता मध्ये मध्ये मराठी इंग्लिश हे दोन्ही चालू राहील. हां या पद्धतीने होईल. रॉकसाठी हिंदी sec theta minus tan theta sec theta plus tan theta into sec theta minus tan theta upon sec theta minus tan theta. You right now you know that sec theta plus tan theta into sec theta minus tan theta, a plus b into a minus b, a square minus b square. Got it? समझ में आया कुछ? a plus b is nothing, a plus b into a minus b is nothing but a square minus b square. यहाँ पे sec theta minus tan theta sec theta minus tan theta is nothing but a minus b into a minus b, that is a minus b whole bracket square. Similarly we can write down here sec theta minus tan theta whole bracket square. समजलं? कारण a minus b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय, a square minus twice ab plus b square. Similarly we can write down here but we know that sec square theta minus tan square theta is nothing but 1. बेसिक मध्ये आपण बघितलं ना की हा म्हणजे कोण आहे तर 1 आहे. why? because 1 plus tan square is equal to sec square, therefore sec square minus tan square is equal to 1. we know that. You can write down here 1 plus tan square theta is equal to sec square theta. Therefore sec square minus tan square is equal to 1.
here we can write down here a minus b bracket square is equal to a square minus twice ab plus b square. बघा बेसिक सगळ्या थिंग्स यू कैन यूज हियर, बराबर है ना. तो यहाँ पे यूज करना है a माइनस बी ब्रैकेट स्क्वायर इज इक्वल टू a स्क्वायर माइनस ट्वाइस ab प्लस b स्क्वायर. ओके, देन राइट डाउन हियर a स्क्वायर दैट इज sec स्क्वायर थीटा माइनस 2 into sec थीटा into tan थीटा plus tan square theta upon whole divided by here sec square minus tan square is nothing but 1 by this formula. But we want here 1 minus 2 sec theta into tan theta plus 2 tan square. First we got this minus 2 sec theta into tan theta, okay, for 1 and 2 tan square. Here again 1 plus tan square is equal to sec square. We can write down in the sec square, in the place of this we can write down here 1 plus tan square minus again 2 sec theta into tan theta plus tan square theta whole divided by 1. We can write down, or write down नाही केलं तरी चालतं. ऍक्च्युअल मग इथं काय होईल, हा tan square आणि हा tan square 2 times of tan square म्हणजे 1 minus 2 times of sec theta into tan theta plus 2 times of tan square theta. I think this is equal to RHS. क्लियर आहे सगळ्यांना, समजतंय? पुढे जाऊया. ओके, त्याच्यानंतर इथं sec a मायनस tan a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, बघूया इथे लावून sec a minus tan a, sec a minus tan a whole bracket square is equal to 1 minus sin a upon 1 plus sin. Actually हे जे प्रूफ असतात ना, this is the ready reference for you for the further 12th science and बाकीचे सगळे कुठले पण घ्या, तिथे ज्या ज्या काही अशा पद्धतीने दिसेल ना, then you have to write down there. If you know 1 minus sin a upon 1 plus sin a, if you have given this, then you have to write down sec a minus tan a bracket square. Otherwise हा दिला असेल तर तुम्ही याच्याबद्दल हा लिहू शकता, आणि याच्याबद्दल भरपूर काही लिहिता येतं. cos a by 2 minus sin a by 2 whole bracket square लिहिता येतं, याचा पण cos a by 2 plus sin a by 2 whole bracket square लिहिता येतं. तर मग हा कसा करायचा, इथं LHS इज इक्वल टू sec a minus tan a whole bracket square a minus b whole bracket square. आत्ताच आपण बघितला काय होतो हा, तसा लिहायचा का, तर बघा काय करायचं, राईट हँड साईडच्या अनुषंगाने आपण बघायचं. मला साइन मध्ये आणला येतो, बरोबर आहे ना. then you have to convert this sec and tan in the form of sin and cos. Okay, sec is nothing but 1 upon cos a minus tan is nothing but sin a upon cos a whole bracket square. आता cos a और cos square we can write in the form of sin a ना, तो राइट डाउन करू शकतो म्हणून sin आणि cos मध्ये कन्वर्ट करायचं. you have to convert this in the form of cos and sin. See, this is nothing but 1 minus sin a upon cos a. आता तुम्हाला वाटत असेल अरे केवढं सोपं आहे, आम्ही पण करू शकलो असतो आणि हा माझं इथंपर्यंत आलंय असं आता तुम्हाला वाटत असेल, इथंपर्यंत कंप्लीट केलंय, याच्या पुढेच नाही जमलं. याच्या पुढे काय करायचं, तुम्हाला दिलेला a अपॉन b रेस टू m इज इक्वल टू a रेस टू m अपॉन b रेस टू m. बघा मग काय होतो तो 1 मायनस साइन a ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन cos a चा ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स cos स्क्वेअर a. आणि आत्ताच तुम्ही बघितलं ना cos स्क्वेअर थीटा इज नथिंग बट 1 मायनस साइन स्क्वेअर और 1 प्लस साइन 1 मायनस साइन. हा मात्र कोण a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a मायनस b 2 टाइम्स a मायनस b 2 टाइम्स. हा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा इंटू दिस डिवाइडेड बाय cos स्क्वेअर a काय होतं 1 मायनस साइन स्क्वेअर ऑफ a. cos स्क्वेअर इज नथिंग बट 1 मायनस साइन स्क्वेअर. मग आता तुम्ही काय करणार, परत हा स्प्लिट करायचा which is equal to 1 minus sin a
into 1 minus sin a whole divided by 1 minus sin square a 1 plus sin a into 1 minus sin a. काय होते बघा इथं राईट हँडला जे दोघे आहेत 1 minus sin a 1 minus sin a हा 1 minus sin a 1 plus sin a च्या राईट हा आणि हा गेले ना पहिला पण बघा which one is remaining here in the numerator 1 minus sin a in the denominator 1 plus sin a and I think this is nothing but RHS 1 minus sin a upon 1 plus sin a clear आहे समजा फर्दर तुम्हाला हा सांगितलं असेल prove that cos a by 2 minus sin a by 2 bracket square and cos a by 2 plus sin a by 2 whole bracket square असं असेल तर काय पुढे कंटिन्यू करून मी तुम्हाला सांगतो की कसं करायचं असतं 1 म्हणजेच कोण आहे हा 1 कोण आहे 1 ठेवूया तसंच sin a म्हणजे 2 sin a by 2 into cos a by 2 खाली कोण आहे 1 plus 2 times of sin a by 2 into cos a by 2 हाफ अँगल मध्ये जा तुम्हाला समजतं sin theta is equal to 2 sin theta by 2 into cos theta by 2 अशा पद्धतीचा कोण आहे हाफ अँगल आहे मग इकडे काय आला त्या पद्धतीने लिहिला बट 1 हा sin a by 2 आणि cos a by 2 च्या फॉर्म मध्ये लिहिता येतो का येतो बघा sin a by 2 whole bracket square minus 2 times of sin a by 2 into cos a by 2 plus cos square a by 2 sin square a by 2 plus cos square a by 2 is nothing but 1 here similarly sin square a by 2 म्हणजे sin a by 2 bracket square plus cos square a by 2 आहे but मध्ये कोण आहे 2 times of sin a by 2 plus cos square a by 2 किंवा cos a by 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर हा दोघांचा मिळून 1 या दोघांचा मिळून 1 आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ना मग त्या पद्धतीने लिहिला मग हा फॉर्म कोणाचा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर a कोण आहे हा आहे ना म्हणजेच कोण आला इथं sin a by 2 किंवा cos a by 2 मायनस sin a by 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन cos a by 2 प्लस sin a by 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर अशा पद्धतीने पण होऊ शकतो किंवा यालाच cos a by 2 ने डिवाइड केला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला स्क्वेअर दिला तर 1 plus tan a by 1 plus tan a आपण 1 minus tan a होल ब्रॅकेट स्क्वेअर पण करता येतो म्हणजे बऱ्याच अंशी आपण बऱ्याच पद्धतीने वेगवेगळे आन्सर्स याचे काढू शकतो जे विचारले त्या पद्धतीने इथंपर्यंत तुमचं बरोबर त्याच्यानंतर जर का असं विचारलं असेल तर हा किंवा इन ब्रॅकेट 1 minus tan a आपण 1 plus tan a होल ब्रॅकेट स्क्वेअर विचारलं असेल तर परत cos a ने डिवाइड करायचं संपला आन्सर ठीक आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो नेक्स्ट sec raised to 4a minus sec square a थर्ड फोर्थ 1 2 3 झाले आता फोर्थ वन अंडर रूट 1 minus cos a अपॉन 1 plus cos a आय थिंक 10th लाइन झाले 1 minus cos a अपॉन 1 plus cos a कदाचित विसरलं पण असेल तुमचं cosec a minus cot LHS 1 minus cos a अपॉन 1 plus cos a स्क्वेअर रूट मध्ये असेल तर डेफिनेटली याचा कॉन्जुगेट घेऊन याला ओळवायचा म्हणजेच काय बघा 1 minus cos a upon 1 plus cos a into 1 minus cos a upon 1 minus cos a काय होते बघा अंडर रूट 1 minus cos a होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा होतो 1 minus cos square a 1 plus cos a into 1 minus cos a आता आपण म्हटलं 1 minus cos square a काय होतो 1 minus cos a होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हा sin square a झाला काय बघा
1 मायनस कॉस ए बाहेर आलं, स्क्वेअर रूटला स्क्वेअर गेलं आणि याचा स्क्वेअरला स्क्वेअर रूट गेला साईन ए, म्हणजे झाला काय बघा 1 अपॉन साईन ए मायनस कॉस ए अपॉन साईन ए. आलं काय आन्सर? 1 अपॉन साईन इज नथिंग बट कोसेक ए आणि कॉस अपॉन साईन इज नथिंग बट कॉट ए विच इज इक्वल टू RHS. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता आणि आन्सर डायरेक्ट येऊ शकता. लक्षात येते का बघा? अशा पद्धतीने आलं तर यू हॅव टू टेक द कॉन्जुगेट ऑफ द डिनॉमिनेटर आणि त्या पद्धतीने हे सॉल्व करत राहायचं आहे. नेक्स्ट नंबर 5, sec raised to 4x minus sec square x is equal to tan raised to 4x plus tan square x. LHS, we have to write down this all in the form of tan sec square x. Sec raised to 4 and sec square x we have to write in the form of tan. Then sec raised to 4 is nothing but sec square x square minus sec square x. But sec square is x is nothing but 1 plus tan square x, which is bracket square minus sec square is nothing but again 1 plus tan square x. Formula by formula 1 plus tan square is equal to sec square. Therefore here a plus b whole bracket square, a square plus 2 times of a into b tan square x plus b square tan raised to काय होणार आहे हा 4x होणार बरोबर, tan raised to 4 of x minus 1 minus tan square x minus 1 minus tan square x plus 1 minus 1 get cancel, tan raised to 4s 2 tan square x minus tan square x nothing but फक्त tan square x. I think this is nothing but RHS, tan raised to 4 plus tan square x. First use here the formula sec square x is equal to 1 plus tan square x. Then use formula here a plus b whole bracket square, a square plus twice ab plus b square. Similarly we can have the answer. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 1 minus tan x whole bracket square plus 1 minus cot x whole bracket square. One minus cot x whole bracket square, which is equal to sec x minus cosec x whole bracket square. आता इथे कसं आहे 1 minus tan bracket square 1 minus cot x bracket square is equal to sec x minus cosec x whole bracket square. आता इथे sec आणि cosec मध्ये आणायचं आहे तर यांना tan square आणि cot square चे फॉर्म्युले यूज करायला लागणार. सो वी हॅव टू सॉल्व बाय युजिंग दिस. सी 1 minus tan x whole bracket square plus 1 minus cot x whole bracket square, a minus b whole bracket square is nothing but 1 minus 2 times of tan x plus a tan square x plus tan square x plus 1 minus 2 times of cot x plus cot square x. आता 1 minus 2 tan x plus tan square is nothing but sec square x minus 1 प्लस असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही प्लस 1 minus 2 times of cot x प्लस cot square is nothing but cosec square x minus 1. आता काय होईल हा प्लस 1 आणि हा मायनस 1 गेट कॅन्सल, हा मायनस 1 हा प्लस 1 गेट कॅन्सल. आता राहतो काय बघा minus 2 times of tan x plus sec square x minus 2 times of cot x plus cosec square x
आता आपल्याला काय पाहिजे, सेक एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. पहिला सेक स्क्वेअर घ्या, मायनस 2 टाइम्स ऑफ टॅन एक्स मायनस 2 टाइम्स ऑफ कॉट एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. आता हा काय करायचा आहे, सेक स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉमन काढा, टॅन एक्स प्लस कॉट एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. आता इथे काय हवं आहे आपल्याला, सेक स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम्स ऑफ सेक एक्स इंटू कोसेक एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. ऍक्च्युअल आता सेक एक्स इंटू कोसेक एक्स इथे येत नाही आहे, तर त्याला आणावं लागेल. म्हणजे टॅन अँड कॉस अगेन यू हॅव टू कन्वर्ट इन द फॉर्म ऑफ सेक अँड कोसेक. म्हणजे इथं सेक स्क्वेअर एक्स आहे तसं राहिलं, मायनस 2 इन ब्रॅकेट साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. हा साइन अपॉन कॉस झाला, हा कॉस अपॉन साइन झाला प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. नाउ सेक स्क्वेअर एक्स minus 2 times of cross multiplication sin square x plus cos square x, sin square x plus cos square x upon sin x into cos x, cos x into sin x plus cosec square x. Sec square x minus sin square plus cos square is nothing but 1 upon cos x into 1 upon sin x. We can write down like this, plus cosec square x. Sec square x as it is minus 2 times of 1 upon cos sec, 1 upon sin cosec, sec into cosec, sec x into cosec x plus cosec square x. A square minus twice a b plus b square is nothing but a minus b bracket square, sec x minus cosec x whole bracket square, which is equal to RHS, which is equal to RHS. या पद्धतीने इथे आपण सॉल्व करत जायचं आहे, आन्सर बघून त्याच्यानुसार ठरवायचं, म्हणजे तुम्हाला आन्सर्स पटपट मिळतात. सिमिलरली नेक्स्ट वन, हे समजलं, गॉट इट. या पद्धतीने करत राहा. सगळे काय बेसिक फॉर्म्युले आहेत, आणि या बेसिक फॉर्म्युल्यावरती तुम्हाला काय करायचं ते प्रूफ द्यायचं. म्हणजे 10th पण तुम्ही बघितलाय, ज्याने ज्याने अगदी खास हा आवडता आहे म्हणून केलाय ना, त्याला पटकन जमतंय. म्हणजे मी सांगतोय त्याच्यापेक्षा पण छान तुम्ही सोडवू शकता, आणि सोडवला पण असाल. कोसेक एक्स मायनस साइन एक्स, sec x minus cos x and tan x plus cot x is equal to 1 असं सॉल्व करायचं आहे. तर 1 दाखवायचं आहे ना, तर घ्या इथं 1 करायचं आहे. LHS यालाच कन्सिडर करूया, परत तो लिहिण्याने वेळ घालवण्यापेक्षा. cosec is nothing but 1 upon sin x. Everything you have to convert in the form of sin and cos. 1 upon cos x minus cos x, sin x upon cos x plus cos x upon sin x. Here 1 minus sin square x upon कोण आहे sin x into 1 minus cos square x upon कोण आहे cos x into sin square x plus cos square x upon sin x into cos x. इथे 1 minus sin square is nothing but cos square x upon sin x into 1 minus cos square is nothing but sin square x upon cos x into sin square plus cos square is nothing but 1 upon हा sin x into cos x. आता sin x into sin x sin square x, हा साइन घेतला, हा साइन घेतला, इंटू हा साइन स्क्वेअर आहे, cos x into cos x cos square x. काय होते बघा, हा cos स्क्वेअरला cos स्क्वेअर गेला, हा sin स्क्वेअरला sin स्क्वेअर गेला, 1 upon 1 which is equal to 1 which is equal to RHS. लक्षात आलं आपल्या एक्झॅक्टली काय असतं.
LHS इज इक्वल टू RHS सॉल्व करत असताना RHS बघा, त्यानुसार तुम्ही त्याची तयारी करा आणि त्या पद्धतीने हे लिहून काढा. आणि बघा साइन अँड कॉसच्या फॉर्ममध्ये हे कन्वर्ट केल्यामुळे पटकन इझी पडलं, डायरेक्ट आन्सर आपल्याला मिळतं. सिमिलरली लास्ट वन, 1 प्लस साइन अपॉन 1 प्लस कॉस. यातला मला वाटतं हा शेवटचा दिला होता मी तुम्हाला. थेरी नुसतं सांगायला लागलं की कंटाळा येतो, पण हे सॉल्व करायचं असेल तर काय प्रॉब्लेम येत नाही आहे. आता हे 1 प्लस साइन अपॉन 1 प्लस कॉस. कुणाला, मला नाही कंटाळा, तुम्हाला ऐकताना फक्त 1 प्लस कॉस थीटा सॉल्व करायला लागलं, एक्झाम्पल समजायला लागले की तुम्हालाही आनंद वाटतो. 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू 2 इंटू कोसेक स्क्वेअर मायनस कॉट थीटा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 मायनस साइन थीटा प्लस 1 मायनस साइन थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा होल डिवाइडेड बाय, दिस इज नथिंग बट LHS. 1 minus cos square theta. Now 1 into 1 1 minus cos theta plus sin theta into 1 sin theta minus sin theta cos theta plus 1 into 1 1 plus cos theta minus sin theta cos theta whole divided by 1 minus cos square is nothing but sin square theta. See here, plus sin theta minus sin theta get cancelled, plus cos theta minus cos theta get cancelled. 1 plus 1 2 minus 2 sin theta cos theta whole divided by sin square theta. Two upon sin square theta minus 2 times of sin theta cos theta upon sin square theta. Separate द्या ना, because we know here 2 into cosec square आहे, म्हणजे definitely इथं sin square म्हणजे cosec square आहे, बरोबर आहे. 2 into cosec square theta minus sin get cancel, cos upon sin cot, 2 times of cot theta, means you can take out 2 common here, 2 in bracket cosec square theta minus cot theta which is equal to RHS. ठीक है, you have to solve like this. You have to know the perfect formulas. Compulsory you have to keep in your hand or keep in your notebook that all formulas, and side by side you can check the formulas, you can use the formulas here in these problems and solve it properly. Okay, समजलं असेल अशी आशा करतो. अशा पद्धतीने मग आता असं करूयात की आपण पुढे परत न जाता थोडे मागे जाऊया, पुन्हा रिवाइज करूया. APGP HP मधले आणखीन काही एक्झाम्पल्स आहेत का ते बघूयात आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सॉल्व्ह करूया. आता आपण करत गेलो तर तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघून सॉल्व्ह करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस अँड प्लीज सॉल्व दिस ऑल प्रॉब्लेम्स व्हॉट एव्हर गिवन. ओके, मग जे दिलंय ते सॉल्व करा, ते माझ्याकडे टाका, मी चेक करतो. त्याच्यामध्ये कधी कमेंट नाही अरे हे चुकलं, हे बरोबर नाही. यू हॅव टू प्रॅक्टिस. प्रॅक्टिसमुळे तुम्ही परफेक्ट बनणार आहात, बरोबर आहे ना. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आपण असंच म्हणत नाही, ॲक्च्युअल खरं आहे. प्रॅक्टिस करा, बघा तुम्ही डेफिनेटली यश मिळणार आहे. आणि भले तिथेपर्यंत आपण पोहोचू ना, तुम्हाला नाही आन्सर आलं म्हणून तुम्ही घाबरायचं नाही. काय कसं येईल, आपल्याला काही येत नाही असं नाही. मॅथ्सला वेळेला घाबरायचं सोडून द्यायचं. लोक मॅथ्सला घाबरायचं नाही. आणि मॅथ्स आहे म्हणून सगळं आहे. वाय असं मी का म्हणतो, म्हणजे बाकीच्या सब्जेक्टला नाव ठेवत नाही. असं कोणी म्हणते की मॅथ्स इज द किंग ऑफ सायन्स. का बरं, की आहे ॲक्च्युली ती, तिथून सगळे पाने होतात. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, त्यांच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स असतील, लॉगॅरिथमिक सगळे कॅल्क्युलेशन्स असतील, हे सगळेच्या सगळे मॅथमॅटिक्सवर डिपेंड करतात. कॅल्क्युलस माहिती आहे तर फिजिक्स सोपा जातो. मग ते डिफरन्शियल कॅल्क्युलस असू दे, बरोबर, इंटिग्रल कॅल्क्युलस असू दे, ह्या सगळ्या गोष्टी, जॉमेट्री सगळ्यात महत्त्वाची आहे, ती तुम्हाला यूज करावी लागते फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये सगळे प्रॉब्लेम्स करावे लागतात, या सगळ्या गोष्टी. आणि बायोलॉजीवाल्यांना सुद्धा मॅथ्स लागतं बरं का.
हां, स्टॅटिस्टिकल प्रॉब्लेम्स असतात ॲक्च्युली. MBBSला वगैरे स्टॅटिस्टिकल प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे त्यांच्याकडे मॅथ्स आहे तो सगळ्या दृष्टीने तयार होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे करा स्टडी. ओके, आणि त्या पद्धतीनं सॉल्व करा, आणि काही अडचण आल्यास मला कळवा. थँक्यू व्हेरी मच.